वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भक्तीच्या योगानंच ज्ञान आणि वैराग्य निर्माण होतं. संतांची भाषा आहे. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. भक्तीनं एकदा आपल्याला हाताशी धरलं की तिच्या मागोमाग ज्ञान येतं, वैराग्य येतं. भक्तीच्या मागोमाग ज्ञान आहे. ज्ञानाच्या करता म्हणून ते टिकण्याकरता वैराग्य पाहिजे. काय अंतःकरणात आसक्ती असेल आणि ज्ञानाचा विचार नुसता ऐकला असेल, ज्ञान हृदयात टिकत नाही. विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणेच नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात वैराग्याच्या शिवाय ज्ञान टिकतच नाही. सोन्याचंच भांड असावं तर वाघाचं दूध टिकतं म्हणे. वाघिणीचं दूध इतर पात्रामध्ये टिकत नाही, ते इतर पात्राचा भेद करून गळून जातं म्हणतात. कधी काढून बघितलं नाही, त्याच्यामुळे काही अनुभवानं सांगत नाही. वाघिणीचं दूध घ्यायचं असेल तर ते टिकण्याकरता, ठरण्याकरता, स्थिर राहण्याकरता सोन्याचंच पात्र जसं पाहिजे तसं अंतःकरणामध्ये ज्ञान स्थिर राहायचं असेल तर त्याच्याकरता वैराग्याची वैसका सिद्ध असली पाहिजे. आणि वैराग्य अंतःकरणात निर्माण व्हायचं असेल तर त्याच्याकरता धर्म पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी देणारी भक्ती आहे. पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान, त्याला टिकाय करता लागणारं वैराग्य, ते निर्माण करणारा धर्म, हे सगळं भक्तीनं आणलेलं आपल्याला दिसतं. मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, ब्रह्मांडातल्या त्रिभुवनातही तो आहे. खालच्या लोकात आहे, पृथ्वी लोकात आहे, ऊर्ध्व लोकात आहे. आता या त्रिभुवनातही व्यापून असलेली दुसरी एक गोष्ट आहे, ती म्हणजे माया. माया त्रिभुवनातही आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी एक जागा अशी शोधून सांगितली की तिथं माया नाही पण परमात्मा आहे. विठ्ठल मुनी मानसी. मननशील करणारा एखादा जर महात्मा, मननशील एखादा महात्मा आहे, मनन करतोय, सतत परमात्मा चिंतन करतो, त्याच्या अंतःकरणात माया नाही पण तिथेही परमात्मा आहे. अधिक व्यापकता देवाची. देवाची व्यापकता कळणं न कळणं हा भाग वेगळा आहे, पण तो व्यापक आहे यात संशय नाही. कळणं न कळणं हे मात्र वेगळं आहे. गवतो आणि मग त्याच्या शरीरातले ते दाभणासारखे मोठे मोठे काटे सुटतात आणि समोरच्या प्राण्याला जाऊन घुसतात, टोचतात. त्याला इजा झाली की मग तो साळूजवळ यायचा थांबतो. साळूच्या अंगावर दाभणा एवढे काटे आहेत. हाच साळू रानामध्ये फिरताना त्याच्या पायात समजा एक लहानसा टाचणी एवढा काटा मोडला तर साळूला तो दुःख देतो. वेदांतांनी सांगितले दाभणा एवढा अंगावरचा काटा सुखावह आहे, पण पायात मोडलेला टाचणी एवढा काटा दुःख देतोय. का? दाभणा एवढा जरी असला तरी स्वरूपातला आहे आणि टाचणी एवढा असला तरी आगंतुक आहे. आगंतुक त्रासदायक असतं. अगदी साधं व्यवहारातलं उदाहरण मी याच्याकरता नेहमी असं सांगतो. मुलगा कितीही वाईट असला तरी घरी राहावाच वाटतो आणि पाहुणा कितीही प्रेमाचा असला तरी कधीतरी जावाच वाटतो. नाही ना? असं कितीही प्रेमाचा असो, 2, 4, 8, 15 दिवस, महिनाभर. असेच पाहुणे एकाच्या घरी येऊन थांबले. बरेच दिवस राहिले म्हणून घरच्या माणसाला कंटाळा आला. त्यांनी विचारलं, काय हो, काय तुम्हाला तुमच्या घरच्या माणसाची आठवण वगैरे येत नाही? तो म्हणला, येते ना, म्हणूनच काल पत्र पाठवले, सगळ्यालाच इकडे या म्हणून बोलावलंय. सगळे इथंच येऊन भेटतील आता मला सगळे. असा पाहुणा असला जावाच वाटेल की नाही? पाहुणा जावाच वाटला, प्रेमाचा असूनही जावा वाटला आणि मुलगा वाईट असूनही घरीच राहावा वाटला. काय कारण? वाईट जरी असला तरी तो घराच्या स्वरूपातला आहे आणि पाहुणा प्रेमाचा असला तरी कुटुंबाच्या स्वरूपातला नसून तो आगंतुक आहे. आगंतुक असेल ते गेलंच पाहिजे, स्वरूपगत आहे ते राहिलंच पाहिजे. आणि त्या दृष्टीने विचार करून वेदांताने सांगितलं, आपल्याला सिद्ध झालेलं उपाधीनं आलेलं आगंतुक रूप ते जाऊन आपली मूळची सच्चिदानंद रूपता ती आपल्याला सिद्ध होणं, याला म्हणतात मुक्ती. अन्यथा रूपाचा त्याग आणि स्वरूपानं स्थित होणं. थोडक्यात सोप्या पद्धतीने भागवताने आपल्याला हे मोक्षाचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि असं मोक्षाचं स्वरूप सिद्ध होण्याकरता
जी प्रक्रिया आवश्यक आहे त्या सगळ्याच्या सगळ्या प्रक्रियेचं चिंतन म्हणजे मुक्ती नावाच्या लक्षणाचा विचार आणि त्याच्या पुढे आश्रय म्हणजे सगळ्याच्या सगळ्या जगताचा आश्रय असलेलं परमात्म तत्व त्या संबंधातला विचार. कार्यकारण प्रपंच, दृश्य द्रष्टा हा भेद, परापर हा भेद, याच्या पलीकडे असलेलं जे परमात्म तत्व जे या सर्वांना आश्रय आहे त्या परमात्म तत्वाला आश्रय म्हणतात. महापरमात्मा सगुण रूपानंही आश्रय आहे आणि निर्गुण रूपानंही आश्रय आहे. सगुण आणि निर्गुण याच्यात भेद करायचं काही कारण नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासमोर फार चांगलं चिंतन मांडले. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. याला वेदांतामध्ये किंवा शास्त्रीय परिभाषेत विप्रतिपत्ती वाक्य म्हणतात. दोन परस्पर विरोधी मत निर्णयाकरता जेव्हा एखाद्याच्या समोर जातात तेव्हा तो निर्णय करणारा जो मनुष्य असतो त्या दोन्ही परस्पर विरुद्ध मताचं एकत्रीकरण करून एक जे वाक्य तयार करतो त्या वाक्याला वेदांतात विप्रतिपत्ती वाक्य म्हणतात. प्रतिपत्ती म्हणजे ज्ञान, वि म्हणजे विरुद्ध, विरुद्ध ज्ञानाचं वाक्य. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. एक सगुण म्हणणार आहे, एक निर्गुण म्हणणार आहे. त्या दोघांच्या मताचं एकत्रीकरण करून ज्ञानेश्वर महाराजांनी परस्पर विरुद्ध विचाराचं वाक्य जे तयार केलं, सगुण म्हणू की निर्गुण रे. या वाक्याचा विचार करत असताना एक सगुणाचा पक्ष घेणारा आणि एक निर्गुणाचा पक्ष घेणारा दोघंही आपली आपली मतं मांडतात आणि ज्याला निर्णय द्यायचा आहे त्याला शेवटी निर्णय द्यावा लागतो. ज्ञानेश्वर महाराजांनी विप्रतिपत्तीचं वाक्य सांगितलं. दोघांनी आपली आपली मतं पुष्ट करण्याकरता जे चिंतन मांडले ते आपल्यासमोर ठेवलं नाही. शेवटी निर्णय ज्ञानेश्वर महाराजांनी देऊन टाकला. सगुण निर्गुण एको गोविंदुरे. तर सगुणही आहे, निर्गुणही आहे. सगुण निर्गुणात कोणत्याही प्रकारचा भेद नाही. दृष्टांताने संतांनी चिंतन सांगितलंय. थिजावे की विघुरावे हे अप्रयोजका आघवे. तुपाचा दृष्टांत दिलाय. तूप वितळलेलं आणि थिजलेलं गोळा तूप. गोळा तूप जरी झालं तरी तूपच आहे आणि थिजलेलं झालं तरी तूपच आहे. थिजलेल्या तुपाला आणि वितळलेल्या तुपाला किंमत वेगळी येणार आहे का? थिजलेल्या तुपाचा आणि वितळलेल्या तुपाचा परिणाम वेगळा राहणार आहे का? तसं परमात्म्याचं सगुण रूप म्हणजे वितळलेलं तूप म्हणा, सगुण रूप म्हणजे गोळा तूप म्हणा, फरक नाही, भेद नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांताने आपल्यासमोर फार सुंदर विचार ठेवलाय. पैजे वाणी शातुका त्याची वेगळी आहे वाला एका, म्हणून एकदेशी या व्यापका सरिसा पाडू. ज्ञानेश्वर महाराज सांगतात 100 तोळे सोन्याची एक लगड आहे, एक गोळा आहे आणि एक वालभर सोनं आहे, गुंजभर सोनं आहे. आजच्या भाषेत ग्रॅमभर सोनं आहे. एकीकडे 100 तोळे सोनं आहे, एकीकडे ग्रॅमभर सोनं आहे. वजनात जरी बदल असला तरी सोन्याच्या कसात बदल आहे का? 100 तोळे सोन्याचा आहे तोच कस आणि वालभर सोन्याचा आहे तोच कस. पाहिजे वाणी शातुका. वाणी म्हणजे कस, प्रकार. एकच कस दोन्ही ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. दुसरा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी तिथंच एक सांगितलं. अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया. ज्ञानेश्वर महाराज सांगतात अमृताचा समुद्र आहे. त्या अमृताच्या समुद्रात एखादा पडला ना, अमृत प्यायला लागला, परिणाम काय होणार? अमर होईल ना. मग अमृताच्या समुद्राचा लाभ झाला तो अमर झाला. अमृताची सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी. ज्ञानेश्वर महाराज पुढे बोलतात तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया. एक अमृताची लाट आली ती आपल्याला प्यायला मिळाली, काय होईल? अमरच होणार. घोटभर अमृत प्यायला मिळालं, काय होणार? अमरच होणार. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे जाऊन सांगितलं अमृताचा लेश दैव गुणे. अमृताचा थेंब, एक लेश मात्र अमृत जरी तुम्हाला प्राप्त झालं, परिणाम तोच आहे ना. समुद्र, लाट, घोट, लेश एवढ्या सगळ्याच्या सगळ्या अमृतातून परिणाम जो आहे तो एकच जर असेल तर व्यापक असलेला परमात्मा आणि आपल्याला व्यक्त रूपात दिसणारा परमात्मा यांच्यात भेद करायचं काय कारण? बोला. सगुण निर्गुणामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. एक आचार्यांचा प्रबोध सुधाकर नावाचा एक लहानसा प्रकरण ग्रंथ आहे.
जगद्गुरु शंकराचार्याच्या समोर अशी समस्या आली. काही लोकांनी आचार्यांना विचारलं. आचार्याने सांगितलं की सगुण निर्गुणाचं ऐक्य आहे. मग असं कसं? भूतेषु अंतर्यामी ज्ञानमय सच्चिदानंद प्रकृते परः परात्मा यदुकुल तिलक स एवायम. आचार्यांनी वर्णन असं केलं, शिष्यांना समजावून दिलं, अरे बाबा, जो सर्व भूतांचा अंतर्यामी आहे, जो ज्ञानमय आहे, जो सच्चिदानंद आहे, जो प्रकृतीच्या पलीकडचा परमात्मा म्हणून सांगितलेला आहे, तोच हा भगवान श्रीकृष्ण. यदुकुल तिलक हा सैवायम, तोच हा यदुकुल तिलक परमात्मा आहे. म्हणजे सगुण निर्गुणाचं ऐक्य सांगता? आचार्य म्हणाले हो. शिष्यांच्या कपाळावरच्या आठ्या पाहिल्यावर आचार्याने विचारलं, काय संशय आहे म्हणे? काय संशय? सगुण निर्गुणाचं ऐक्य मानता येत नाही असं आम्हाला वाटतंय. कशामुळे वाटतं? काय भेद दिसला सांगा ना. आचार्यांना या लोकांनी सांगितलं, मांडतो म्हणे 2-4 पद्धतीचे विकल्प आहेत. काय? ननु सगुणो दृश्यतनुः तथैक देशाधिवासश्च सकथम भवेत परात्मा प्राकृतवद राग रोषयुतः. आचार्यांना हे म्हणायला लागले, अहो, व्यापक परमेश्वराचं चिंतन केलं तर तो निर्गुण, आणि या श्रीकृष्णाचं चिंतन केलं तर हा सगुण. व्यापक परमेश्वराचं चिंतन केलं तर तो दिसत नाही, आणि या सगुण परमेश्वराचं कृष्णाचं चिंतन केलं तर हा दृश्यतन. व्यापकाचा विचार जर केला तर तो सर्वत्र राहणारा, या श्रीकृष्णाचा विचार जर केला तर हा एकदेशी दिसतो. व्यापकाचा विचार जर केला तर त्याच्या अंतःकरणात रागरोषाचा संबंध नाही, आणि श्रीकृष्णाचा विचार जर केला तर हा रागरोषयुक्त आमच्या सामान्यासारखा दिसतो. कथम भवेत परात्मा. या सगुणाला परमेश्वर म्हणायचं कसं सांगा ना. आचार्याने सांगितलं, सांगतो म्हणे. विकल्प संपले. 4 शंका तुमच्या मनात आहेत ना, 4 पद्धतीने भेद दिसतोय ना. होय महाराज, 4ही प्रकारचा भेद कसा नाही सांगतो म्हणे. तुम्ही परमेश्वराला सगुण समजता, श्रीकृष्णाला सगुण समजता, तो सगुण नाही. विचार करा, ज्याला गुणसंबंध आहे त्याला बंधन घडतं, आणि ज्याला गुणसंबंध नाही त्याला बंधन घडत नाही. यशोदेनं कृष्णाला बांधायचा प्रयत्न करू नये, तो बांधला गेला नाही. उदाहरण पुढे येईल चरित्र आपल्याला. कृष्णानं खोडी केली म्हणून यशोदेनं उखळ जवळ घेतलं, कृष्णाला त्या उखळाजवळ उभं केलं, एक दाव्याने बांधायचा प्रयत्न केला, दोऱ्याने बांधायचा प्रयत्न केला, तेव्हा दोर कमी पडला. 2 बोट दोर कमी पडला म्हणून यशोदेनं दुसरा दोरखंड त्याला जोडला, पुन्हा बांधायचा प्रयत्न केला, पुन्हा 2च बोट दोर कमी पडायला लागला. अशी कितीही दावी जोडली तरी 2च बोट दोर कमी पडल्याचं चरित्र जे काय सांगतं आपल्याला. बंधन आहे त्या कृष्णाला. मग श्रीकृष्णाला जर बंधन नसेल तर सगुण म्हणता कसे? बोला. थोडा श्लेष आहे याच्यामध्ये. श्लेष असा आहे, संस्कृतात दोराला गुण शब्द आहे. जो दोराने बांधला गेला नाही तो सगुण झाला नाही, आणि सगुण झाला नाही याचाच अर्थ तो निर्गुण आहे. सगुण नाही. बर, हा दिसतो याची वाट काय? श्रीकृष्ण दिसतोय, दृश्यतनो. आणि परब्रह्माचं वर्णन करत असताना उपनिषदानं सांगितलं, यत्तत् अदृश्यम अग्राह्यम. अदृश्य दिसत नाही. विष्णू सहस्त्रनाम सांगतं अदृश्यो व्यक्त रूपश्च. अदृश्य आहे तो. परमेश्वर अदृश्य आणि श्रीकृष्णाचा विचार केला तर तो दृश्य. संगती कशी लावायची? एक कसं म्हणायचं? आचार्य म्हणतात, सांगतो काय. श्रीकृष्ण दिसतो कोणाला? सर्वांना. सर्वांना जर दिसला असता तर दृश्य म्हणा. ज्याचा विशिष्ट अधिकार आहे. एक कथा आहे, घडलेला इतिहास आहे. या 100 वर्षातले एक गावामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं होतं. घरात संतती नाही, अत्यंत गरीब परिस्थिती. देवाचं प्रेम फार मोठं. 2 जणांनी दिवसभर काबाड कष्ट करावेत. घरी आलं की संध्याकाळच्या वेळेला थोडं नामस्मरण करावं, भजन करावं, जेवण करावं, झोपावं असा नियम.
कोणीतरी त्यांना एका महात्म्याने सांगितलं, तुम्ही करता तो सगळा जप मोजून करत चला. हातात माळ वगैरे असू द्या, पण यांना माळ माहिती नाही, ते फिरवणं माहिती नाही. या दोघा पती पत्नीने जप मोजायचाच आहे ना, कसा तरी मोजू असं ठरवलं. संध्याकाळी दोघे जण जेवण खाण करून असे समोर बसले एकमेकाच्या, की नामजप सुरू व्हायचा. तो मोजायचा म्हणून यांनी एक प्रक्रिया सुरू केली. आपल्या समोर थोडंसं धान्य घेऊन बसायचं आणि एकदा नाम घेतलं की एक 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 धान्याचा कण बाजूला करायचा. कृष्ण 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 असं करता करता एक एक धान्य कण बाजूला करायचा. थकवा येईपर्यंत नामस्मरण करायचं. झोप यायला लागली की मग पती पत्नीने एकमेकाला सांगायचं, थांबायचा आता जप, हा थांबवा म्हणा, मोजून पहा किती झाला. नवरा बायको एकमेकाला सांगायचे, कधी माझा 1 शेर झाला, 2 शेर भजन झालं, 4 शेर भजन झालं, 5 शेर भजन झालं. भजनाचं मापच त्यांनी शेरात ठेवून दिलं. योग असा, त्या महात्म्याला, त्या म्हाताऱ्या माणसाला पुढं कृष्ण दर्शन व्हायला लागलं नामजपाचा परिणाम म्हणून. एका दिवशी भगवंताने त्याला सांगितलं, म्हणे बाबा थंडी आहे, फार थंडी पडते, आणि तुमच्या गावाच्या बाहेर मी गुराखी म्हणून गाई वासर घेऊन आलेला आहे, मला घोंगडी आणून द्या. म्हाताऱ्याने घोंगडं नेऊन रानात टाकून दिलं. लोकांना वाटलं 60 वर्ष झाली, 60 बुद्धी नाठी झाली दिसतं, याचं घोंगडं काय रानात टाकायची वस्तू आहे. एका दिवशी असा प्रकार झाला गावामध्ये. एक गावात तो देवाला सोडलेला एक बैल असतो, त्याला पोळ म्हणतात, पोळ, सांड. एक सांड असा उन्मत्त झाला, धावायला लागला. 50 माणसं त्याच्या पाठीमागे धावत होते आणि समोरच्या माणसांना सावध करीत होते, बाबा बैल माजलेला आहे, उन्मत्त आहे, धावायला लागला, येईल अंगावर, बाजूला व्हा. सांगत सांगत लोक पाठीमागे त्याच्या लागलेले. तो बैल असा धावत धावत एका बोळात शिरला. त्याच बोळात या 500-400 भजन करणाऱ्या म्हाताऱ्याचं घर. म्हातारा कुठून तरी घरी निघालेला, बैल त्याच बोळात शिरलेला. म्हाताऱ्याला ऐकू येत नव्हतं. सगळ्या मागच्या लोकांनी ओरडून ओरडून सांगितलं, बाबा बाजूला व्हा, बैल अंगावर येईल. म्हाताऱ्याला ऐकूच येत नव्हतं, तो तसाच चालत राहिला. गंमत अशी झाली, अगदी म्हाताऱ्याच्या जवळ बैल गेला आणि उलट दिशेनं धावायला लागला. म्हातारा वाचला. बैलाची व्यवस्था केली, शांत केलं त्याला. आणि सगळे लोक या म्हाताऱ्याच्या घरी आले आणि म्हणायला लागले, बाबा काय बैल आला होता, अगदी जवळ आला. होय, आम्ही तुम्हाला ओरडून सांगितलं तरी तुम्ही सावध झाला नाही, ऐकूच येत नाही. म्हणे मी काय करू, तुमच्या जवळ येऊन बैल एकदम विरुद्ध दिशेनं धावला, कसं झालं बाबा हे. म्हाताऱ्याने सांगितलं, तुम्ही पाहिलं नाही, काय दिसलं नाही तुम्हाला. नाही, माझा कानोबा आला होता, त्याने त्या बैलाचं शेपूट पिळलं आणि त्याच्यामुळे तो बैलाचा उलट दिशेनं धावला. बैलाचं शेपूट त्यांना असं पिरगाळलेलं तुम्हाला दिसलं नाही. सगळ्या लोकांना ते शेपूट असं गोल झालेलं दिसलं, पण ते शेपूट पिळणारा भगवान मात्र दिसला नव्हता. सगळ्यांनी विचारलं, तुम्हाला कसा दिसला ना, आम्हाला का दिसला नाही. म्हाताऱ्याने सांगितलं, त्याच्याकरता 4-2 शेर रोज भजन केलं पाहिजे म्हणलं. त्याशिवाय तो दिसत नाही. मला सांगायचं काय, 4-2 शेर भजनाच्या शिवाय जर तो दिसणार नसेल तर त्याला दृश्य म्हणणार का. नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी त्याच प्रकरणात सांगितलं, इतरे दृश्य पदार्थाः दृश्यन्ते नेन चक्षुषा सर्वे भगवान अनया दृष्ट्या न लक्ष्यते ज्ञानदृग्गम्यः. बाकीचे सगळे पदार्थ याच चर्मदृष्टीला दिसतात, पण भगवान या दृष्टीला दिसत नाही. गीतेतलं उदाहरण दिलं आचार्यांनी, यद विश्वरूप दर्शन समये पार्थाय दत्तवान भगवान दिव्यम चक्षुः तस्मात् अदृश्यता युज्यते नृहरौ. आचार्य वर्णन करतात, विश्वरूप दर्शन भगवंताला अर्जुनाने मागितलं, भगवंताने ते दिलं. परमात्मा म्हणायला लागले, बघ बघ अर्जुना, पश्य मे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः नानाविधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनी च. अर्जुना पहा पहा, माझी शेकडो रूप पहा, हजारो पहा, नाना प्रकारची पहा, नाना आयुधधारी पहा, नाना वर्णाची पहा, पहा 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 म्हणून भगवान शेकडो हजारो रूप दाखवतायत, पण अर्जुनाच्या चेहऱ्यावर काहीच भाव नाही. देवाने विचारलं, अर्जुना दिसत नाही का रे. अर्जुन म्हणाला, देवा दिसत नाही म्हणून काय विचारता म्हणे, तुम्हाला कळत नाही का म्हणे. जे पाहायला जी दृष्टी पाहिजे ती दृष्टी न देता ते दाखवत राहतात.
आंधळ्या पुढे नाचायचं आणि म्हणायचं कसा नाचलो मी, शोभत नाही देवा हे तुम्ही माझ्याकरता दिव्य दृष्टी संपन्नता द्या. मग अर्जुनाला भगवंताने दिव्य दृष्टी दिली. दिव्यं ददामि ते चक्षुः, तुला दिव्य दृष्टी देतो. पश्य मे योगमैश्वरम, माझा विभूती विस्तार पहा. मग दिव्य दृष्टी आल्यावर अर्जुनाला विश्वरूप दिसलं. दृष्टांत देऊन आचार्याने सांगितलं विश्वरूप अर्जुनाला दिसलं ते दिव्य दृष्टीनं दिसलं, चर्मदृष्टीनं नाही. मग जे चर्मदृष्टीला दिसत नाही दिव्य दृष्टीला दिसतं, जे साध्या डोळ्याला दिसत नाही भक्तियुक्त डोळ्याला दिसतं, ते भगवान श्रीकृष्णाचं रूप दृश्य म्हणता का? दृश्य म्हणता येत नाही. बर, एक देशारी वासाचं काय देवा? हा एका ठिकाणी राहतो. द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणलं, पांडवाच्या घरी राहतो, द्वारकेत राहतो, एका ठिकाणी राहणारा हा. आणि परब्रह्म ब्रह्म सर्वगत सदा सम, परमात्मा सर्वत्र व्यापून आहे. देवाची सर्वत्र व्याप्ती तुकाराम महाराजांनी फार छान समजावून दिली आपल्याला. एकच तुकाराम महाराजांचा चरण, विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. सगळ्या ठिकाणी देव हे सांगायकरता महाराजांनी केलेलं हे चिंतन बघा. प्रत्येक महाराजांनी मांडलेला मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. महाराज काय म्हणतात? विठ्ठल विस्तारला जनी, सगळ्या जगात भगवंताचा विस्तार आहे, व्याप्ती आहे. सगळ्या ठिकाणी देव आहे म्हणल्यावर काही लोक समजणार सगळ्या जगात आहे म्हणजे पृथ्वीवरच आहे, पाताळात कुठे आहे? म्हणून तुकाराम महाराजाला सांगावं लागलं सप्तही पाताळे भरोनी, 7 पाताळात तो आहे. विस्तारला जनी म्हणजे पृथ्वीवर आहे, सप्तही पाताळे भरोनी म्हणजे पाताळातही आहे, पण ऊर्ध्व लोकात कुठे आहे अशी शंका येऊ नये म्हणून सांगावं लागलं. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, ब्रह्मांडातल्या त्रिभुवनातही तो आहे. खालच्या लोकात आहे, पृथ्वी लोकात आहे, ऊर्ध्व लोकात आहे. आता या त्रिभुवनातही व्यापून असलेली दुसरी एक गोष्ट आहे, ती म्हणजे माया. माया त्रिभुवनातही आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी एक जागा अशी शोधून सांगितली की तिथं माया नाही पण परमात्मा आहे. विठ्ठल मुनी मानसी, मननशील करणारा एखादा जर महात्मा, मननशील एखादा महात्मा आहे, मनन करतोय, सतत परमात्मा चिंतन करतो, त्याच्या अंतःकरणात माया नाही पण तिथेही परमात्मा आहे. अधिक व्यापकता देवाची. देवाची व्यापकता करणं न करणं हा भाग वेगळा आहे, पण तो व्यापक आहे यात संशय नाही. करणं न करणं हे मात्र वेगळं आहे. काय झालं, एका ठिकाणी असं प्रवचन चालायचं. रोज श्रोते प्रवचनाला आलेले असायचे. प्रवचन चांगलं चालायचं. एका दिवशी प्रवचनकाराने विषय समजावून सांगितला, परमात्मा व्यापक आहे, सर्वत्र भरून आहे, भगवंताच्या शिवाय अणुमात्र जागा रिकामी नाही, विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, वगैरे वगैरे चिंतन व्यवस्थित सांगितलं. सगळ्या श्रोत्याने माना डोलावून ऐकलं. वा 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 वा, छान छान निरूपण केलं, छान सांगितलं, सगळे बोलले. प्रवचन झालं. प्रवचनकारालाही बरं वाटलं, लोकांनी माना डोलावून ऐकले, आवडलं असेल लोकांना असं त्यांनाही वाटलं. सगळे लोक निघून गेले. एक श्रोता मात्र तटस्थ बसलेला प्रवचनकारांनी पाहिला. जवळ बोलावलं त्याला आणि विचारलं, काय झालं रे? काय नाही म्हणे. नाही बोल ना. एक शंका आली म्हणे. काय? आपण सगळ्यांना सांगितलं की परमात्मा सर्वत्र व्यापक आहे, शास्त्राचा सिद्धांत आहे म्हणून सांगितलं, ते खरं म्हणलं. या सगळ्यांनी माना डोलवल्या. हो डोलवल्या. यांना हे पटलंय का? हो, प्रवचनकाराने सांगितलं पटलं असेल, पण बिंबलं किती जणाला माहिती नाही म्हणे. अनुभवानं किती जणाला कळालं माहिती नाही, बांधलं किती जणाच्या अंतःकरणावर हे माहिती नाही. ते कसं कळायचं? थोडा विचार करून प्रवचनकाराने सांगितलं, या सगळ्यांनी जरी माना डोलावून ऐकलं असलं तरी कोणाच्या हृदयामध्ये परमात्म्याची सर्व व्यापकता ठसलेली आहे हे जर पाहायचं असेल तर तुला एक सेवा करावी लागेल. काय? या सगळ्या लोकांच्या करता उद्या प्रसादाची व्यवस्था कर. एक केळं प्रत्येकाला आपण खायला देऊ, प्रसाद म्हणून देऊ. ठीक आहे म्हणा, करतो व्यवस्था. काय जे 1000-2000 लोक असतील त्या सगळ्या लोकांच्या करता त्यानं केळ्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी प्रवचनाला सगळे लोक जमल्याबरोबर प्रवचनकाराने सांगून टाकलं, सगळ्यांच्यासाठी प्रसादाची व्यवस्था आहे, केळं घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. सगळ्यांना सांगितलं. पण एक अट आहे म्हणे. काय?
ज्या ठिकाणी तुम्हाला कुणीही पाहणार नाही अशाच ठिकाणी जाऊन हे केळं खायचं आहे. सगळ्याला सांगितलं. प्रसाद केळ्याचा दिला. सगळे श्रोते निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे श्रोते जमा झाले. प्रवचनाला सुरू होण्याच्या आधीच प्रवचनकाराने विचारलं, आज प्रवचन नाही. मी तुम्हाला प्रत्येकाला विचारणार आहे, केळं खाल्लं का? एकाला विचारलं, खाल्लंय केळं? हो म्हणे खाल्लं. कोणी पाहणार नाही अशी जागा? तो म्हणला, हो मिळाली. कशी मिळाली? तो म्हणला, तुम्ही केळं वाटायच्या घाईत होतात. म्हणला, माझ्याकडे कोणी पाहत नाही असं पाहिलं, तुमच्याच व्यासपीठाखाली घुसरून केळं खाल्लं म्हणलं. आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर बघा, साल्टा अजून नाही खाली. म्हणजे मी तुमच्यावर आळ घेतो असं समजू नका, तिकडची घटना सांगतोय. दुसऱ्याला विचारलं, तू खाल्लं केळं? हो म्हणला. कुठं खाल्लं? इथंच देवळाच्या मागच्या बाजूने गेलो म्हणला, पाया पडायला, देवाला दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घालता घालता मागच केळं खाल्लं. तिसऱ्याला विचारलं, तो म्हणला, प्रवचन झाल्यावर सगळे लोक निघून गेले, इथंच केळं खाल्लं, निघून गेलो. चौथा म्हणाला, घरी गेलो, दारं खिडक्या बंद केली, तिथं बसून ते केळं खाल्लं. एक जण म्हणाला, शेतात गेलो, उभ्या पिकात बसलो, तिथं केळं खाल्लं, कोणी चिटपाखरांनी मला पाहिलं नाही. सगळे केळ कुठं खाल्लं हे सांगायला लागले. एक श्रोता समोर झाला, त्यानं ते केळं समोर ठेवून दिलं, नमस्कार केला आणि सांगितलं, म्हणे मला हे केळं खाता आलं नाही. का? कालचं प्रवचन आडवं आलं म्हणला मला. काय झालं? काल तुम्ही सांगितलं ना सर्वत्र परमात्मा आहे. आम्ही खोलीत गेलो काय, शेतात गेलो काय, व्यासपीठाखाली बसलो काय, कुठेही तो परमात्मा आम्हाला पाहणारच आहे ना. सर्वत्र व्यापक असलेल्या त्या परमात्म्यानं मला जर पाहिलं असेल तर हे केळं खाता कसं याचं, म्हणून मी खाल्लं नाही. परत म्हणे प्रवचनकाराने सांगितलं, याला एकट्याला परमात्मा सर्वत्र व्यापून हे अनुभवानं पटलं, बाकीचे नुसते माना डोलवणार आहेत म्हणे, यांना पटलं नाही, यांना बिंबलं नाही. ते सर्व व्यापकता परमेश्वराची, बिंबणं न बिंबणं हा भाग स्वतंत्र, पण परमेश्वर सर्व व्यापक आहे हे खरं. सर्व व्यापकता परमेश्वराच्या ठिकाणी. श्रीकृष्ण तर एकदशी दिसतो, मग एक कसे? आचार्याने सांगितलं, विचार करा म्हणे थोडा. श्रीकृष्णाला तरी एकदशी कसे म्हणता येत नाही का? तोही व्यापक आहे. कसा? अनेकांना एकाच वेळी अनेक ठिकाणी तो दर्शन देतो म्हणून. असं एक वर्णन आहे. एकदा नारदाला लग्न करायची इच्छा झाली म्हणा. लग्न करण्याकरता मग आता स्त्री पाहिजे, कोणाशी लग्न करावं असा विचार करून नारद देवाकडे गेले. द्वारकेत श्रीकृष्णाला गाठून सांगितलं, देवा थोडा आत चला म्हणे, एकांतात बोलायचं. काय? मला लग्न करायचंय. चांगली गोष्ट आहे, मुलगी पहा, सगळा खर्च वगैरे करून देतो. त्याने सांगितलं, नाही देवा, मुलगी पाहणं वगैरे सगळं तुमच्याकडेच म्हणे. देवाला त्याने सांगितलं, देवा एवढी घाई आहे की आता मला मुलगी वगैरे पाहायला सुद्धा वेळ नाही. मग एक काम तुम्ही असं करा म्हणे, देवा तुम्हाला 16,108 आहेत ना, एक मला देऊन टाका. भक्तच भगवंताला हे बोलू शकतो बरं का. दुसरा कोणी कोणाला जाऊन तुझ्याकडे इतकी संख्या मला एखादी दे म्हणू शकत नाही. सभ्यतेचं नाही ते, मूर्खपणाचं लक्षण आहे. प्रेमाने भक्तांनी बोललेलं परमात्मा सगळं सहन करायला तयार आहे, म्हणून बरी गती आहे. देवाला नारदाने सांगितलं म्हणे, देवा एवढ्या घरी तुम्ही कसे राहणार म्हणे, 16,108 राहण्या, प्रत्येकीकडे तुम्ही राहता का? एक मला देऊन टाका. भगवंताने तोच मुद्दा उचलला, नारदाला सांगितलं म्हणे, ज्या घरी मी दिसणार नाही ते घरी येऊन मला सांगा, ती राणी तुम्हाला दिली समजा. मग नारद घरोघर फिरले, 16,108 घरी फिरल्याच्या नंतर देवाच्या भेटीला आलेच नाहीत, कारण प्रत्येक घरी देव दिसलाच त्यांना. जो 16,108 घरातही नारदांना दिसतो त्या श्रीकृष्णाला एकदेशी म्हणायचं का? व्यापकच आहे तो सगुण नाही, दृश्य नाही, एकदेशी नाही. एक मुद्दा राहिला. आचार्यांना लोकांनी विचारलं म्हणे, तो रागरोषयुक्त दिसतो ना, त्याला कधी प्रेम कोणाचं निर्माण होतं, कोणाच्या विषयी तो रागावतो, एखाद्याला मारूनही टाकतो, आणि परमात्मा तरी म्हणतो समोहम सर्वभूतेषु, तो सर्वांच्या बाबतीत सम आहे. मग परब्रह्मात असलेली समता आणि श्रीकृष्णात असलेली रागरोषयुक्तता ऐक्य कसं मानायचं बोला? आचार्याने सांगितलं, हो म्हणे, श्रीकृष्णही रागरोषयुक्त नाही. दिसतो ना, दिसून उपयोग नाही. कसं आहे मग? आचार्याने सांगितलं, राग रोषाचा परिणाम काय? ज्याच्याविषयी आपल्याला प्रेम आहे त्याच्याविषयीचा परिणाम वेगळा असतो, त्याच्यावर होणारा परिणाम वेगळा आहे. आणि ज्याच्याविषयी आपण रागावतो त्याच्यावर होणारी आपली प्रतिक्रिया आणि त्याच्यावर होणारा परिणाम वेगळा आहे. पण परमात्मा ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाही मोक्ष देतो, आणि परमात्मा ज्याच्यावर, श्रीकृष्ण ज्याच्यावर रागावतो त्यालाही मोक्ष देतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, श्रीकृष्ण कोपोनी जासी मारी,
तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. श्रीकृष्ण परमात्म्याने कोपन ज्याला मारलं त्यालाही परब्रह्माचा साक्षात्कार, आणि भगवंतानी प्रेमाने ज्याला उपदेश केला त्यालाही परब्रह्माचा साक्षात्कार. असं असल्यामुळं श्रीकृष्णाच्या राग आणि रोषाचा परिणाम भिन्न नसल्यामुळे त्याला रागरोषयुक्त असंही म्हणता येत नाही. या 4 प्रकारच्या विकल्पामुळं तुम्हाला श्रीकृष्ण परब्रह्म नाही वाटत होतं. ते 4ही विकल्प खोडून काढून आचार्याने सांगितलं श्रीकृष्ण म्हणजे ही परमात्माच आहे. यदुकुल तिलकः स एवायम, तेच परब्रह्म म्हणजे यदुकुल तिलक परमात्मा आहे. म्हणून पुराणाच्या लक्षणाचा विचार करत असताना आश्रय नावाचं जे शेवटचं लक्षण आहे त्या आश्रयाचा विचारही आपल्याला जो पाहावा लागतो. तो आश्रय म्हणजे परब्रह्म. ते सगुण रूपातही जगदाला आश्रय आहे आणि निर्गुण रूपानेही सगळ्या जगताचा आश्रय आहे असं चिंतन भागवताने आपल्या समोर ठेवलंय. हा आश्रयाचा एक विचार आहे. एवढ्या 10ही लक्षणाचा विचार भागवतामध्ये पाहायला सापडत असल्यामुळं भागवताला महापुराण म्हणतात. आता या महापुराण असलेल्या भागवताच्या संबंधानं थोडासा असा गोषवारा पद्धतीचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला आता भागवताची कथा बघायची आहे. सुरुवातीला या भागवताचं महत्त्व व्यक्त करण्याकरता म्हणून जी काही कथा आलेली आहे ती कथा पाहू आणि मग भागवताच्या चिंतनाला आपण प्रारंभ करू. भागवताच्या या महात्म्य कथेला प्रारंभ करायचा असल्यामुळे सुरुवातीला सगळ्यांनी मिळून एकदा थोडं नामस्मरण करायचंय, मग आपण बघू. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. बोला बोला सगळे बोला. जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद
सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा विशेषतः ज्या या भागवत ग्रंथामध्ये आलेली आहे त्या भागवताचा महिमा व्यक्त करण्याच्या दृष्टीनं सुरुवातीला काही भागवताचं महत्त्व सांगितलं गेलंय. आणि हे महत्त्व कथन करत असताना नैमिषारण्यामध्ये सूत ऋषी वस्त्रेड असताना शौनक आदी ऋषी तिथं आले आणि ते म्हणायला लागले, अतिशय आनंद देणारी अशा पद्धतीची काही कथा आम्हाला सांगा. सूत म्हणायला लागले, मी तुम्हाला त्या संबंधात जर ऐकायचं असेल तर भागवताचं चिंतन सांगतो आणि भागवताची कथा तुम्ही ऐका. आता ही भागवताची कथा कशी आली हे सनकादिकांनी पूर्वी नारदाला सांगितलेली आहे. कशा काय निमित्तानं सांगितले त्या संदर्भात चिंतन असं आलंय की एकदा बद्रिकाश्रमामध्ये हे सनकादी मुनी बसलेले असताना नारदाची स्वारी तिथून जात असलेली सनकादिकांनी पाहिली. सनकादिकांनी नारदाकडे जेव्हा पाहिलं तेव्हा नारदाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसेना, म्हणून नारदाला त्याने जवळ बोलावलं आणि विचारलं, म्हणे नारदा, हा तुमच्यासारखा महात्मा हा असा इथून जातोय, आम्ही पाहतोय, आमच्याकडं आम्ही महात्म्य असताना सुद्धा तुम्ही आमच्याकडे पाहायला तयार नाही, तुमच्या अंतःकरणात काही चिंतेचा भाव दिसतो, मुद्रा चिंतित दिसते, काय कारण आहे बोला. नारदाने सांगितलं, हो म्हणे थोडीशी चिंता आहे. कशाची चिंता? मी त्रिभुवनात संचार करतो ते माहिती आहे, फिरता फिरता मृत्यूलोकात गेलो, ठीक आहे, मृत्यूलोकात गेल्याच्या नंतर अनेक स्थानात फिरलो, ठीक आहे, तिथे गेल्याच्या नंतर कलियुगाला प्रारंभ झालेला असल्यामुळे जगाची स्थिती मला थोडीशी विचित्र जाणवली. काय जाणवलं? जगाच्या त्या विचित्र सगळ्याच्या सगळ्या स्थितीचं नारदाने सनकादिकांच्या समोर वर्णन स्थापित केलं. ते म्हणायला लागले, जगात सत्य नाही, तप नाही, शौच नाही, दया नाही, दान नाही, सगळ्याच्या सगळे पोट भरण्यातच प्रवृत्त असलेली जगात माणसं दिसायला लागली. सगळ्याची बुद्धी मंद होत चालली. जगात प्रत्येक घराघरातून स्त्रीचंच प्रभुत्व निर्माण झालं. आपल्या घरात विचार कोणाचा जर ऐकावा तर तो मेहुण्याचाच ऐकावा, बायकोच्या भावाचाच ऐकावा, असाच विचार सगळ्या जगामध्ये होत चाललेला मला दिसला. कोणी योगी नाही, कोणी सिद्ध नाही, कोणी ज्ञानी नाही, कोणी सत्क्रिय नाही. विपन्न अशी ही कलियुगानं निर्माण झालेली जगातली स्थिती मी पाहिली. आणि असा फिरत असताना यमुनेच्या तटावर गेलो, तिथं मला एक आश्चर्य दिसलं. एक तरुणी आहे, तिच्यासमोर दोन म्हातारे पडलेले आहेत, अनेक स्त्रिया त्या तरुणीची सेवा करतायत आणि ती तरुणी त्या दोन म्हाताऱ्यांच्याकडे पाहून आक्रोश करते. हे दृश्य मला दिसलं. मी तिथे गेलो, त्या तरुणीनं मला बोलावलं जाता जाता म्हणून गेलो. तिला विचारलं, बाई तू कोण, तू का रडतेस, हे तुझ्यासमोर पडलेली दोन म्हातारी माणसं जी आहेत ही तुझी कोण आहेत, या बायका तुझ्या जी सेवा करायला लागलेल्या आहेत या कोण आहेत. या संबंधात मी चौकशी केली. तेव्हा त्या स्त्रीनं मला सांगितलं, म्हणे नारदा तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही, पण मी सांगते, मी भक्ती आहे, अहम भक्ती रीती ख्याता, मी भक्ती आहे. ही दोन म्हातारी माणसं कोण आहेत तुझ्यासमोर पडलेली? ही दोन माझी मुलं आहेत. काय नाव आहे यांची? ज्ञान आणि वैराग्य. भक्तीला तारुण्य, ज्ञान वैराग्याला म्हातारपणे आहेच अशी स्थिती. सगळे तिचा उदोदो करतात, अंगीकार करतात म्हणून तिचं तारुण्य आहे म्हणा, आणि ज्ञान वैराग्याला घ्यायला कोणी नाही म्हणून त्यांना वार्धक्य सिद्ध झालेलं. दोन मुलं म्हातारी. भक्तीच्या युगानंच ज्ञान आणि वैराग्य निर्माण होतं. संतांची भाषा आहे, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. भक्तीनं एकदा आपल्याला हाताशी धरलं की तिच्या मागोमाग ज्ञान येतं, वैराग्य येतं. भक्तीच्या मागोमाग ज्ञान आहे, ज्ञानाच्या करता म्हणून ते टिकण्याकरता वैराग्य पाहिजे. काय अंतःकरणात आसक्ती असेल आणि ज्ञानाचा विचार नुसता ऐकला असेल, ज्ञान हृदयात टिकत नाही. विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणेची नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, वैराग्याच्या शिवाय ज्ञान टिकतच नाही. सोन्याचंच भांड असावं तर वाघाचं दूध टिकतं म्हणे. वाघिणीचं दूध इतर पात्रामध्ये टिकत नाही, ते इतर पात्राचा भेद करून गळून जातं म्हणतात. कधी काढून बघितलं नाही, त्याच्यामुळे काही अनुभवानं सांगत नाही. वाघिणीचं दूध घ्यायचं असेल तर ते टिकण्याकरता, ठरण्याकरता, स्थिर राहण्याकरता सोन्याचंच पात्र जसं पाहिजे
तसं अंतःकरणामध्ये ज्ञान स्थिर राहायचं असेल तर त्याच्याकरता वैराग्याची बैसका सिद्ध असली पाहिजे. आणि वैराग्य अंतःकरणात निर्माण व्हायचं असेल तर त्याच्याकरता धर्म पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी देणारी भक्ती आहे. पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान, त्याला टिकाय करता लागणारं वैराग्य, ते निर्माण करणारा धर्म, हे सगळं भक्तीनं आणलेलं आपल्याला दिसतं. मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. म्हणून भक्तीच्या मागोमाग येणारी ही दोन भक्तीची मुलं आहेत, ज्ञान वैराग्य. भक्तीनं सांगितलं ही दोन माझी मुलं, ही म्हातारी, मी तरुण. बाकीच्या तुझ्या सेवा करणाऱ्या स्त्रिया सगळ्या जगातल्या पवित्र नद्या आहेत म्हणे, या माझ्या मूर्त रूपानं सेवा करण्यामध्ये प्रवृत्त आहेत. तुझी थोडी कथा सांग. मग भक्तीनं आपली स्वतःची कथा सांगायला सुरुवात केली. मी उत्पन्न झाले, माझी ही दोन मुलं, कालयोगानं आम्हाला सगळ्यालाच म्हातारपण प्राप्त झालं होतं, पण यमुनेच्या तीरावर आल्याच्या नंतर इथं थोडासा माझा अंगीकार लोकांनी केल्यामुळं मला अजून तारुण्य सिद्ध झालेलं आहे, पण ज्ञान वैराग्याचं अजून ग्रहण करायला कोणी तयार नाही. अशा अवस्थेत यांचं म्हातारपणच आहे. मी तरुण झाले पण माझी मुलं म्हातारी, ती निश्चेष्ट पडलेली, डोळे झाकलेले, त्यांना ग्लानी आलेली, शुद्ध हरपत चाललेली. म्हणजे ज्ञान वैराग्याचा इतका लोप होत चालला, अशी जगाची ही अवस्था. नारद म्हणायला लागले, ती भक्तीची अवस्था पाहून मला वाईट वाटलं आणि भक्तीनं मला प्रार्थना केली, नारदा काहीतरी करा, माझ्या या दोन मुलांना उठवा. उठवा म्हणल्याच्या नंतर नारद म्हणायला लागले, भगवान तुझं कल्याण करेल, काही काळजी करू नको. असं कशानं झालं? नारदाने विचार केला. युगोयम दारुणः कलिही, हा कलीचा प्रभाव आहे. नारदांच्या लक्षात आलंय कलीच्या प्रभावामुळे असं झालेलं आहे. काय काय कलीचा प्रभाव आहे बघा. नारदांनी वर्णन केलं, कलियुगामध्ये कोणत्याही साधनामध्ये सार उरलं नाही. कथेत सार उरलं नाही, तीर्थात सार उरलं नाही, तपात सार उरलं नाही, ध्यानात सार उरलं नाही. कशामुळे असं झालं? नारदांनी ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टीची कारणं आपल्याला सांगितलेली पाहायला सापडतात इथं. नारद म्हणतात, कथा महत्वाची, भगवंताची कथा करावी, त्या कथेला महत्व आहे. संतांनी कथेचं महत्व गायलं. कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम, तिथीचे उत्तम चरणरज वंदिता. कथेमध्ये देव, भक्त आणि नाम तिन्ही गोष्टी पाहायला सापडत असल्यामुळे कथा महत्वाची आहे. सगळ्या संतांनी कथेचं महत्व गायलंय खरं, पण कलियुगात कथेत सार राहिलं नाही. का? कारण सांगितलं नारदांनी. विपरैर भागवती वार्ता, गेहे गेहे जने जने कारिता कण लोभेन. भागवताची कथा जगात सगळ्या ठिकाणी चालू आहे, जवळजवळ घरात चालू आहे, पण सगळेच्या सगळे कथा करणारे कण लोभानं, द्रव्य लोभानं कथा करतात, त्याच्यामुळे कथेत सार उरलं नाही. तीर्थात सार का उरलं नाही? तीर्थ महत्वाची, पण तीर्थक्षेत्रामध्ये अतिशय उग्र कर्म करते माणसं, उग्र कर्म करते माणसं तिथं येऊन राहिली. अत्युग्र भूरी कर्माणो नास्तिकाः रौरवा जनाः. रौरव नरकाचाच ज्यांचा केवळ अधिकार, ज्यांच्या बुद्धीमध्ये नास्तिकता, जे अतिशय उग्र कर्म करू शकतात, अशाही लोकांनी तीर्थाचा आश्रय केला म्हणून तीर्थातलं सार लोपत चाललं. प्रत्येक साधनाच्या बाबतीमध्ये असा काहीतरी दोष निर्माण झाला, त्याच्यामुळे त्या त्या साधनाचं महत्व लोपत चाललंय, त्याच्यात सामर्थ्य उरलं नाही. ही अवस्था कलीनं निर्माण केलेली. नारदानी भक्तीला सांगितल्यावर भक्ती म्हणायला लागली, काही करा पण माझं कल्याण करा. तेव्हा नारदानी भक्तीला सांगितलं, म्हणे विनाकारण तू खेद करू नको, तू परमात्म्याची प्रिय आहेस, त्याच्यामुळे परमात्मा तुझं कल्याण करणारच आहे. आणि भक्तीला नारदानी सांगितलं, तुझं सामर्थ्य फार मोठं आहे म्हणे. क्लेशघ्नी शुभदा मोक्ष लघुताकृत सुदुर्लभा सांद्रानंद विशेषात्मा श्रीकृष्णाकर्षिणी सा. हे भक्तीचं वर्णन आहे. क्लेशाचा नाश करणारी भक्ती आहे, शुभाची प्राप्ती करून देणारी भक्ती आहे, मोक्षाला ही तुच्छ समजायला लावणारी भक्ती आहे, आनंद घन भक्ती आहे, आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्याकडे आकर्षित करून देणारी भक्ती आहे. एवढी तू महत्वाची भगवंतानी तुला निर्माण केलं. नारद भक्तीच्या संबंधातला पूर्वेतिहास सांगायला लागले. वैकुंठात परमात्म्याने तुला निर्माण केलं, मुक्ती तुझ्याकरता दासी म्हणून योजिली, आणि तुला सांगितलं काही भक्ताच्या पोषणाचं कार्य तू कर, आणि भक्त पोषणाकरता तू पृथ्वीवरही जा. तेव्हापासून तू पृथ्वीवरही आलीस, छाया रूपानं आलीस, मूळ रूपानं तू वैकुंठात आहेस, इथेही तू भक्तांचं पोषण करतेस. असं भक्तीचं सगळंच्या सगळं चरित्र सांगता सांगता नारद म्हणायला लागले,
पण तुला ही कालोघात प्राप्त झालेली विपन्नावस्था आहे. भक्तीनं सांगितलं नाही माझ्या या मुलांना उठवलं पाहिजे नारदा. पुत्रयोश्चेतना नास्ती ततो बोधय बोधय. माझ्या या मुलांना चेतना राहिली नाही, यांना उठवा उठवा उठवा. भक्तीचा हा हेका पाहिल्याच्या नंतर नारदाने सुरुवातीला त्या ज्ञान वैराग्याला उठवायचा प्रयत्न केला. ज्ञानवैराग्याला उठवणं म्हणजे काय? उद्दीपित करणं, ज्ञानाला उद्दीपन देणं, वैराग्याला उद्दीपन देणं. त्याच्याकरता नारदाने काही प्रयत्न केला. काय काय केलं? अगोदर त्यांना हाताने हलवून पाहिलं. नंतर नारद त्यांच्या कानामध्ये मोठमोठ्यानं ओरडले. त्यानंतर नारदाने वेदवेदांताचा घोष केला, गीतापाठ केला. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या ज्ञानवैराग्याला उद्दीपित करण्याकरता झालेल्या प्रयत्नातून ज्ञानवैराग्याला थोडी जाग आली. जांभया देत ते उठले आणि पुन्हा तसेच पडले. नारदाने हे पाहिल्याच्या नंतर नारद म्हणायला लागले, यांना उठवण्याकरता काय करावं? विचार नारदाचा चालून आकाशवाणी झाली. नारदा, यासाठी तुम्हाला सत्कर्म करावं लागेल. हे सत्कर्म काय? या विचारात मी आहे. नारद म्हणतात, सत्कर्म म्हणजे नेमकं काय करायचं याचा विचार मी अनेकांना विचारतोय, पण कोणी सांगत नाही. नारद सर्वांना विचारायला लागले. बड्या बड्या लोकांना नारदानी गाठलं. मला सत्कर्म करण्याचा आकाशवाणीनं उपदेश केलाय. ज्याच्या योगानं ज्ञानवैराग्याला निश्चित जाग येणार आहे असं सत्कर्म कोणतं सांगा. सगळे म्हणायला लागले, नारदा, तुमच्यासारख्या अधिकाऱ्याला जे कळालं नाही ते आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणजे वेडेपणा नाही का? आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. नारद म्हणायला लागले, मला ते सत्कर्म म्हणजे नेमकं काय कळालं नाही. आजपर्यंत ते सत्कर्म म्हणजे काय सांगणारा कोणी मला भेटला नाही. त्याच्यामुळं मी चिंतातूर आहे. माझ्या चेहऱ्यावर जे तुम्हाला चिंतेचे भाव दिसले ते या कारणानं. सनकारिकांनी सांगितलं, बसा म्हणे नारदा. अहो नारद, धन्योसी विरक्तानाम शिरोमणी. नारदा, तुम्ही विरक्तांचे शिरोमणी आहात, तुम्ही धन्य आहात. श्रीकृष्णाच्या दासामध्ये तुम्ही अग्रगण्य आहात. बसा. भगवंताची प्राप्ती करून देणारा कोणताही साधन मार्ग तसा गुप्तच आहे. तो गुप्त राखलाच पाहिजे, अधिकाऱ्यापुढेच तो व्यक्त करावा. हे सगळं जरी खरं असलं तरी नारदा, तुमच्यासारखा अधिकारी दुसरा कोणी नसल्यामुळं परमात्मा प्राप्ती करून देणारा तो सत्कर्माचा भाग आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. हे सत्कर्म म्हणजे काय? भगवत कथा आहे. भगवत कथेनंच ज्ञानाला उद्दीपन, वैराग्याला उद्दीपन येणार आहे. सनकारिकांनी सांगितलं, द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च. गीतेत एवढं सगळं आहे, फक्त एक चरण पुढचा वेगळा आहे. ते तो कर्म विसूचक. ही सगळी कर्म आहेत. वेदानं सांगितलेलं कोणतंही विहित कर्म कर्म म्हणा. सत्कर्म सूचको नूनम ज्ञानयज्ञ स्मृतो बुधैहि.